मुंबई से सटे अंबरनाथ में अंबरनाथ नगर परिषद चुनाव में शिवसेना शिंदे गुट के उम्मीदवार को पछाड़ते हुए भाजपा के नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार तेजश्री विश्वजीत पाटिल ने इतिहास बनाया है। आपको बता दें, कल आए चुनावी परिणाम काफी चौंकाने वाले दिखे। इस नगर परिषद चुनाव में भाजपा ने शिवसेना के गढ़ को भेदते हुए भाजपा के नगर अध्यक्ष पद की उम्मीदवार तेजश्री विश्वजीत करुंजले पाटिल ने शिवसेना शिंदे गुट की पूर्व नगर अध्यक्ष मनीषा अरविंद बालेकर को 6,300 के भारी वोटों के अंतराल से पराजित कर तेजश्री विश्वजीत करुंजले पाटिल बनी है अंबरनाथ की नई नगर अध्यक्ष। वहीं तेजश्री ने इसका श्रेय अंबरनाथकर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान के साथ साथ पूर्व नगराध्यक्ष व अपने ससुर गुलाब करुंजले पाटिल को दिया है। सर्वात पहिले सगळ्यांचा आभार की देवाचे पण आभार मानते आणि पूर्ण अंबरनाथकरांचे आभार मानते की इतका विश्वास दाखवला माझ्यावरती आणि खूप खुश आहोत सगळे आम्ही। मला 50,934 मतं पडलेली आहेत। 6,300 ची आपली लीड आहे। त्याच्यामुळे कसं माहिती का, इतके दिवस आम्ही प्रचारामध्ये बघितलं की त्या लोकांना ते नकोच होते असं अशा प्रकारे दिसलंय आणि भयमुक्त यासाठी बोलत होतो की याच्या आधीचे अनुभव होते, लोकांनी सांगितलेले होते आणि त्याच अनुभव लोकांना आला की आम्हाला काहीच करायला लागलं नाही, त्यांनीच ते केलं आणि त्याच्या खड्डे खणले होतात आणि त्या खड्ड्यात पडले असं मी म्हणतो। या विजयाचं श्रेय अख्ख्या पूर्ण अंबरनाथकरांना पण आहेतच, माझ्या आई वडिलांना माझ्या कुटुंबाला आहे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं झालेलं आहे। त्याचबरोबर माझे सासरे, त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनानेच मी यापर्यंत पोहोचले असं नक्कीच काय झालं होतं, त्याच्या मुख्यमंत्री आल्यानंतर बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर केल्या आणि त्यांचं नेहमी ते विकासाच्या बद्दल बोलतात आणि अंबरनाथचा विकास कसा करणार आहेत त्यांनी त्याचं सगळं काम सांगितलं आहे। त्याच्यामुळे जनता नक्कीच खुश आहे आणि म्हणून त्यांनी भाजपवर चांगला विश्वास दाखवला आहे। कोणतं काम करणार आहे, पहिलं कोणतं असं काम असेल जे तुम्ही करणार? हे बघा, पहिले आपलं अंबरनाथनं मूलभूत गरजांसाठी वंचित झालेलं आहे। पाणी मोठा प्रश्न आहे, स्वच्छता मोठा प्रश्न आहे। तर पाणी आणि स्वच्छता हे दोन प्रश्न मी करणार।